संभाजीराजांना किल्ल्याच्या तटात शेजारून नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला आहे. गावातल्या वेशीवरनं संभाजीराजाला नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झाला आहे. तुम्हाला माहिती आहे, औरंगजेब जसा गोळकोंड्याला गेला तरी संभाजी महाराजांनी ह्या अकबराच्या साह्यानं, औरंगजेबाचा मुलगा ह्याच्या अकबराच्या साह्यानंच औरंगजेबाला कैद करायचं ठरवलं. औरंगजेबाची इच्छा की संभाजी महाराजांनी कैद करायचं, पण त्या उलट संभाजी राजांनी ठरवलं की औरंगजेबाला कैद करायचं. तुम्हाला माहिती नसेल, त्या अकबराला सांगितलं, हे बघ, तू राजापूरच्या 15 बस आणि तू जहाजाच्या मार्गे तू डायरेक्ट दिल्लीवरती आक्रमण करायचं. पहिल्यांदा कुठं जायचं? इराणला जायचं. इराणचा शहाबाज दुसरा नावाचा एक माणूस आहे, राजा आहे तिथं, त्याच्याकडनं काही सरदार घ्यायचं, तू डायरेक्ट काय करायचं? दिल्लीवरती आक्रमण करायचं. जसं दिल्लीवरती आक्रमण करशील, आता दिल्लीची गादी महत्त्वाची आहे, प्रत्येकालाच महत्त्वाची आहे. मग औरंगजेब गोळकोंडा सोडून जो परत स्वराज्याकडे येणार होता, तो थेट गादी वाचवण्यासाठी दिल्लीकडे जाईल आणि स्वराज्य सुरक्षित राहील. हे संभाजी महाराजांनी प्लॅनिंग केलं. तुम्हाला माहिती आहे, संभाजीराजांनी या अकबराला जहाजेत बसवले सुद्धा, पण या अकबराचं जहाज इराणला जायच्या अगोदर ते भरकटलं मधीच आणि ते मस्कदला गेलं. सांगितलंय, जसा औरंगजेब दिल्लीकडे जाईल आक्रमण केल्यावरती, तो निम्म्यात आल्यावरती मध्ये मी त्याला गाठेन आणि त्या औरंगजेबाची कबर याच हिंदुस्थानात खोदेन. फक्त तू एक काम कर, इराणला जाण, तिथलं सैनिक घेऊन तू डायरेक्ट दिल्लीवरती आक्रमण कर. पण अकबराचं जहाज डगमगलं, हरवलं आणि ते डायरेक्ट मस्कतला पोचलं. परत मस्कतवरनं त्याला इराणला जायला बराच काळ लागला आणि इराणवरनं परत दिल्लीवरती आक्रमण करायला त्याला वेळ लागला. आणि दिल्लीवरती आक्रमण करायला तेव्हा जेव्हा निघाला, तेव्हा त्याला वाटेत बातमी आली की संगमेश्वरमध्ये मुकरब खाननं संभाजीराजांना कैद केलं. इतिहासात जर तरला उत्तर नसतं. जर अकबराचं जहाज इराणला गेलं असतं आणि त्याने दिल्लीवरती आक्रमण केलं असतं, तर संभाजीराजांनी औरंगजेबाला मध्येच गाडला असता. पण ते चुकलं, भरकटलं आणि त्यात संभाजीराजांना कैद केलं. जवळच्या लोकांनी संभाजीराजांना पकडून दिलं. जवळच्या लोकांपासून फार सावध राहा. मराठ्यांना सगळ्यात मोठा शाप जर कुणाचा असेल तर जो जवळच्या लोकांचा आहे. गद्दारी हा मराठ्यांना लागलेला शाप आहे आणि त्याचा परिणाम आजही आपलं स्वराज्य भोगते. आणि फतवा काढला, औरंगजेबाला कळालं, हुजूर, या मुकरब खाननं दस्त कर लिया संभाको, आणि उठला, तख्तावरती उठून उभा राहिला आणि फतवा काढला. अरे आजपर्यंत त्या संभाजीराजांनी जंग 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 पछाडलं. अरे एखादा धनगर मेंढपाळांना जसा पळवतो ना, तसा या संभाजीराजानं राणा वनातनं मला पळवलं. आ गया आज कब्जे में, अब लाया जाए उसे शान शौकत से, पहना जाए उसे तख्ता कुला. आतापर्यंत शिवाजी राजांचा पोरगा संभाजी राजा राजा म्हणून जगला असेल, कुत्र्यासारखी अवस्था करा. आतापर्यंत डोक्यावरती राजाचा जिरटोप घालून फिरला असेल, आता त्याला घुंगरं असलेली टोपी घाला. आतापर्यंत मराठी शाहीचा वस्त्रांगावरती मिरवला असेल, आता त्याला विदूषकी झबली घाला. आतापर्यंत अंगामध्ये त्यानं हार घातले असतील, आता त्याला साखळदंडाने बांधा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब यानं संभाजी राजा कैद केला आहे. मुकरब म्हणतोय रहिवल्या खानाला, खिच ला उसकी तलवार. पण तलवार घ्यायचं धाडस कोणाचं होतंय? कोणीतरी 4 पावलं पुढे जायचं, संभाजीराजांची फक्त शमशेर वरवायची, 4 पावलं मागं सरायचा. त्यो जिगर 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 होत नव्हती पकडायची. शेवटी दोर आणले, साखळदंड आणले आणि संभाजीराजा कैद झाला. आणि संभाजीराजांना साखळदंडात बांधून उंटाला उंट बांधण्यात आलं. उंटाला उलटा बांधलेला संभाजीराजा भर मिरवणूक त्या औरंगजेबानं आपल्या राजाची काढली. संभाजीराजांना किल्ल्याच्या तटात शेजारून नेलं जात होतं,
पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला आहे. गावातल्या वेशीवर संभाजीराजाला लिहिलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झाला आहे. तुम्हाला माहिती आहे, संगमेश्वर ते धर्मवीरगड म्हणजे तत्कालीन काळातला बहादूरगड 350 किलोमीटरचं अंतर आहे. त्यावेळी चालत जायला 4 दिवस लागायचे. या औरंगजेबाच्या सरदार मुकरब खानानं 2.5 दिवसात हे 350 किलोमीटर अंतर चालत पार केले. कुत्रं मागं लागल्यासारखा पळत होता, कारण त्याला माहिती आहे हे मराठे आहे, आज ना उद्या त्यांच्या राजाला सोडवायचा प्रयत्न करतील. आणि निघाली धिंड वाजत गाजत. कोणाच्या वाट्याला आली हो विटंबनाई. कोणीतरी यायचं संभाजीराजांच्या अंगावरती तोंकायचं, कोणीतरी यायचं संभाजीराजांची केस उपटायची, डोक्यावरती झिंझिण्या व्हायच्या. कोणतरी यायचं तलवारी काढायचं, संभाजीराजांच्या अंगावरती तलवारी नक्षीकाम करायचं. कोणतरी यायचं दगड मारायचं, कोणीतरी यायचं त्या उंटाची शेपटी पिरगायचं, उंटा तया 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 नाचायचा, अंगातले साखरदंड टोचायचे, बोचायचे, जागी रक्त करायचे. पण राजा कधी रडला नाही, राजा कधी मान झुकून बसला नाही, राजानं कधी शरणागती पत्करली नाही. का? कारण त्याला माहिती आहे संभाजीराजांना आज जर मी शरणागती पत्करली तर येणारी पिढी सुद्धा माझी शरणागती पत्करेल. आज मी अभिमानानं स्वाभिमानानं मरतोय, येणारी पिढी सुद्धा अभिमानानं स्वाभिमानानंच मरेल आणि स्वाभिमानानं जगेल. आज तुमच्या मानात ताट आहेत याचं कारण फक्त संभाजी महाराजांचं बलिदान आहे. आणि आली धिंड. कोण कुणाच्या घरावरती, कोण कुणाच्या खांद्यावरती उभारून बघतोय. अरे कसाय संभाजीराजा, 9 वर्षाच्या संभाजीराजाने औरंगजेबाला एक दगड या सह्याद्रीची जिंकून दिला नाही. कसाय सगळेजण बघायला उभा राहिले. वाजत गाजत धिंड संभाजीराजांची बहादूरगडाला आणली आणि दिली घोषणा, आलमगीर औरंगजेब दरबारात येत आहेत. औरंगजेब आला, सिंहासनावरती बसला. लाया जाय उनकम भक्तों को. आणि संभाजी राजांना कवी कलशांना समोर आणून उभा करण्यात आलं. बघितलं संभाजी राजाला, म्हणतोय औरंगजेब 9 साल का था ये 9 साल का था तब मुझे मिला था आगरा में, तब मैंने इसको पूछा था क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. या 9 साल ने जवाब दिया था, 9 साल इस बच्चे ने जवाब दिया था तब. अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारे वजह से सबको डर लगता है. सच कहा था, आ गया आज सामने, अब दिखाएंगे उसे. खाली आला, गुडघ्यावरती बसला आणि त्या खुदाचे आभार मानत म्हणाला, या अल्लाह रहम दल्ली, या अल्लाह जिसको देखने के लिए सपना था मेरा उसको कदमों में लाके खडा किया आहे. आणि तो खाली बसलेला औरंगजेब बघितला शंभूराजाने आणि 32 वर्षाचा सरदार संभाजी राजा कवी कलशांना म्हणतोय, कवी कलश कवी आता पण मग ह्यो खाली बसलाय ह्याच्यावरती सुचते का एखादी कविता. कवी कलशांना प्रश्न पडला, मरणाच्या दारात आहे, मृत्यूच्या गोट्यात आहे राजा आणि आता विचारतोय सुचते का कविता. हो राजन, मग म्हणा की एखादी कविता. आणि कवी कलश म्हणू लागले, राजन तुम हो सालचे क्या खूप लढे हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत त्याजात औरंग. औ राजे तुम्ही काय लढला जंग, काय तुमचं ते शौर्य, काय तुमचा तो पराक्रम. तुमचं ते शौर्य आणि पराक्रम बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन खाली गुडघे टेकून बसलाय. चोप. औरंगजेब म्हणतोय चोप. उठला, परत येऊन वरती बसला आणि तख्तावरती बसलेला औरंगजेब विचारतोय शंभूराजांना. 2 प्रश्न विचारले त्यांनी. बता शंभू राजा, स्वराज्य का खजिना किधर किधर रखा है, सच बता, बेबोश बक देंगे तेरे को. जिंदा सोडून देतो तुला, खरं सांग स्वराज्याचा खजिना कुठं ठेवला आहे.
आणि कडाडला छावा, अरे औरंगजेब हा दख्खन, आणि हा सह्याद्री दिसतो ना, हा सह्याद्री आमचा खजिना. अरे औरंगजेब तू घेतलास आमचा खजिना, पण आम्ही घेत नाही तुझ्यासारखं. अरे तलवारीच्या पात्यावरती भाकऱ्या फासतात मराठे. औरंग्या तुला तुला भाजायला किती वेळ लागणार आहे? चोप कंबाक चोप. दुसरा प्रश्न विचारलाय, बता शंभो आणि कौन कौन से सरदार तुझ में शामिल थे? आणि कडाडला छावा, अरे औरंग्या हे सगळे सरदार हे आमचेच आहेत, पण तू फितुरीनं तुझ्याकडे ओढून घेतलास. पण स्वतःच्या मनगटावरती परत एकदा संधी दे, स्वतःच्या मनगटावरती स्वराज्य उभा करून दाखवेन. फक्त लढ एकदा समोर. पण जिगर झाली नाही त्याची. जिगर नजर मिळवायची जिगर होत नव्हती संभाजी राजांसोबत त्याची. शेवटी औरंगजेब म्हणतोय, ले जाए जाए इसको, इस कमभक्त ले जाए जाए इसको, आणि त्याला बांधा. बहादूरगडावरती संभाजी महाराजांना बांधण्यात आलं. औरंगजेबानं, हे तुम्ही ऐकला नसेल पण ऐका, औरंगजेबानं मुस्लिम धर्मातले धर्मगुरू मौलवी यांना बोलवलं आणि मौलवींनी विचारलं, या नादान या कमभक्त संभाजी राजाची मौत कशी करायची? आणि त्यावेळी या मुस्लिम मौलवींनी सांगितलं, एकच पर्याय, हलाल, तुकडे तुकडे करून मारायचा. हुजूर एक न एक तुकडा त्याचा या मातीमध्ये पडला पाहिजे. आणि पहिला फतवा काढला. मौलवींच्या सांगण्यानुसार औरंगजेबानं पहिला फतवा काढला, संभाजी राजांचे डोळे काढायचा. ज्या डोळ्यांनी सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, ज्या डोळ्यांनी माँसाहेब जिजाऊंना बघितलं, ज्या डोळ्यांनी रयतेचं स्वराज्य होताना बघितलं, ज्या डोळ्यांनी आऊसाहेबांना बघितलं, ज्या डोळ्यांनी शिवाजी राजांचा पराक्रम बघितला, ज्या डोळ्यांनी इथल्या मायमाऊलींचं रक्षण होताना बघितलं, ते डोळे आता आपल्या राजाचे जाणार होते. हापशे आले, लाल गरम तप्त सळ्या घेऊन हापशे जवळ आले. संभाजीराजे शांत उभारले, जवळ आले, हापशे जवळ आले, संभाजीराजांच्या जवळ आले. पण औरंगजेबाने या फतव्यात एक आदेश टाकला होता, कुठलीही शिक्षा संभाजी महाराजांना द्यायच्या अगोदर ती शिक्षा कवी कलशांना द्यायची. कुठलीही शिक्षा संभाजीराजांवरती द्यायच्या अगोदर ती शिक्षा कवी कलशांना द्यायची. का? मित्राला तडपडताना त्याच्या मित्राला बघू दे. आणि त्यावेळी विचारले औरंगजेबाने कवी कलशाला, अरे कवी आ मेरे साथ बता, या संभाजी राजाने खजिना कुठं ठेवलाय सांग. कवी कलश म्हणतात, मेलो तर संभाजी राजांसाठी आणि जगलो तर ते फक्त संभाजी राजांसाठी. मैत्री याला म्हणायची. माणसानं मैत्री केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करावी. माणसाने मैत्री केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांसारखी करावी. जगण्याच्या लढाईत विजयापर्यंत मरेपर्यंत साथ देणारी. नाहीतर मैत्री केली तर ती सर्जन संभाजी राजा आणि कवी कलशांसारखी करायची. मृत्यूच्या समयी सुद्धा भागीदारी मागणारी, त्याला मैत्री म्हणायचं. आणि हापशे आले, लाल बुंद तप्त सळ्या घेऊन आले. हापशींनी पहिल्यांदा कवी कलशांचे डोळे काढले, ते संभाजीराजांना बघायला लावले आणि हापशे संभाजीराजांच्या जवळ आले. सह्याद्रीचा छावा डोळे मोठे करून त्या हापशींकडे बघत होता. हापशी जवळ आले, हातात लाल बुंद तप्त सळा धरला आणि कुपसला संभाजीराजांच्या डोळ्यात. आत 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 गेला, बुबळा घेऊन बाहेरला. डोळ्यातनं रक्त रक्त रक्त. बघा तिकडे फक्त उरल्या होता काळ्या कबीनं खोपण्या. डोळ्यातनं फक्त रक्त रक्त, उग्र उग्र उग्र. वापा सोडणाऱ्या त्या सया डोळ्यामध्ये शिरल्या होत्या. रक्त रक्त खाली पडत होतं. हापशी बाहेर आले. औरंगजेबाने विचारलं, कुछ बताया? वो संभा कुछ गिड़गिड़ाया? ना हुजूर, ना बकता है ना कुछ बोलता है, खाली खाली गाली दे रहे हो. दुसरा फतवा काढला, संभाजी राजांची कान कापायची. ज्या कानानं सह्याद्रीचं सौंदर्य गाणं ऐकलं, ज्या कानानं हर हर महादेवाची गर्जना ऐकली, ज्या कानानं
छत्रपती शिवाजी महाराज की. हा जय जयकार ऐकला ते कान आता जाणार होते. हापशे आले लखलखती नंगी तलवार हातात घेऊन संभाजीराजांच्या जवळ आले. वधस्तंभाला संभाजीराजा बांधला होता. जवळ आले हापशीने तलवार बाहेर काढली. सप्प करण्यात तलवार चालवली. संभाजीराजांचे कान वेगळे करण्यात आले. कोणीतरी यायचं संभाजीराजांच्या हाताची बोटं कापून न्यायचं. कोणीतरी यायचं संभाजीराजांच्या अंगाचा मांसाचा लगदा कापायचं, कुत्र्या गेदाडांना खायला घालायचं. कोणीतरी यायचं संभाजीराजांच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी यायचं संभाजीराजाच्या गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं. कोणीतरी यायचं डोक्याची केस उपटायचं. कोणीतरी यायचं संभाजीराजांच्या अंगावरती गरम गरम पाणी वाटायचं. कोणीतरी यायचं अंगाला मीठ चोळायचं. असंख्य वेदना व्हायच्या. उशीतनं कापूस बाहेर काढावा तसा संभाजीराजांच्या शरीरातनं मांसाचा लगदा बाहेर काढला जात होता. हनुमानाला सेंदूर फसावा तसा तसा माझा संभाजीराजा दिसत होता. पण संभाजीराजांनी लाचारी पत्करली नाही. स्वाभिमान घाणी ठेवला नाही. स्वाभिमानानं जगायचं आणि स्वाभिमानानंच मरायचं हे संभाजीराजांनी इथल्या रयतेला शिकवलं. आणि तिसरा फतवा काढला, संभाजीराजांची जीभ कलम करायची. ज्या जिभेनं सह्याद्रीचं सौंदर्य गाणं ऐकलं, ज्या जिभेनं हर हर महादेवाची गर्जना दिली, ज्या जिभेनं म्हणाले जी जीभ अहो साहेब तुमचा पोरगा संभाजीराजा, तुमचा नातू संभाजीराजा अहो साहेब जिंकून आला बरं का किल्ला. अहो आबासाहेब तुमचा पोरगा संभाजीराजा स्वराज्यासाठी तुमचं स्वराज्य सांभाळायला तयार आहे बरं का. हा सांगणारी जीभ आता जाणार होती. हापशे जवळ आले. संभाजीराजांनी स्वतःचा जबडा बंद करून ठेवला. हापशे विचारतो अरे संभा कोण, तोंड उघड. पण संभाजीराजांचे तोंड उघड ना. शेवटी हापशेंनी संभाजीराजांचं तोंड दाबून धरलं. संभाजीराजांचं तोंड उघडं ना. परत दाबायचा प्रयत्न केला. तोंड उघडं ना. अरे कसा जबडा उघडेल, वाघाचा जबडा आहे तो. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. या आमच्या अवकात सांगणारा संभाजीराजा येतो. कसा उघडेल त्याचा जबडा. शेवटी हापशीने युक्ती काढली. संभाजीराजांचं नाक दाबून धरलं. श्वास गुदमरला. श्वास घेण्यासाठी तोंड उघडला. तोंडातलं जीभ बाहेर आली. सांची जीभ धरली, बाहेर गोडली, तलवार बाहेर काढली. सप्प करण्यात तलवार चालवली. संभाजीराजांची जीभ खाली पडली. ती पण खाली पडली होती. ती सुद्धा पोरकी व्हायला तयार नव्हती संभाजीराजांपासून. तोंडात रक्त बाहेर पडत होतं. डोळ्यात रक्त, कानात रक्त. बघितला असता वाटला नसता आपला संभाजीराजा आहे. भूतासारखी अवस्था करून ठेवली होती आपल्या राजाची. तर शेवटी मौलवींना बोलावलं आणि विचारलं क्या किया जाय. सांगितलं एक ठिकाण आहे इथं ठेवायचं नाही. का? कारण बहादूरगड आज ना उद्या मराठी किल्ल्यावरती आक्रमण करतील. आज ना उद्या राजाला सोडवण्याचा प्रयत्न करतील. संभाजीराजाला घेऊन आपण वडू बुद्रुक तुळापूरला जायचं. वडू बुद्रुक तुळापूर 3 नद्यांचा संगम आहे. भीमा, भामा, इंद्रायणी. हिंदू धर्मात 3 नद्यांचा संगम पवित्र मानला जातो. तो संगमच बाटवायचा हे औरंगजेबानं ठरवलं. अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती आळंदी, देवाची आळंदी आणि ज्ञानेश्वर महाराजांची जिवंत संजीवनी समाधी तिथं आहे. तिथून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती हेच तुळापूर वडूबुद्रुक. तिथं संभाजी महाराजांची गर्दन कलम करायची. आणि आध्येय उंटाला बांधून परत वडूबुद्रुक तुळापूरला वधस्तंभाला बांधला. फाल्गुन मध्य अमावस्या. फतवा निघाला 11 मार्च. संभाजीराजांची गर्दन कलम करायची. ना हात उरले होते, ना कान उरले होते, ना डोळे उरले होते, ना पाय उरले होते. वधस्तंभाला भांडला संभाजीराजा अभिमानानं स्वाभिमानानं मातृभूमीसाठी समर्पण व्हायला तयार होता. हापशे जवळ आले. संभाजीराजांच्या जवळ आले. हापशेंनी तलवार बाहेर काढली. सप्प करणार तलवार चालवली. संभाजीराजांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. शंभू राजा धडा वेगळा करण्यात आला. संभाजीराजांच्या तोंडून एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा संभाजीराजा सांगत गेला
सांगा आबासाहेबांना, सांगा आबासाहेबांना, तुमचा छावा मातीत नाही मेला, तुमचा छावा मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त संभाजी राजे असतात, हे सांगत गेले. पण या क्रूर औरंगजेबानं संभाजीराजांची गर्दन भाल्याला रवली आणि काढली अख्ख्या गावामधनं धिंड. अरे आपण मेलं ना तरी आपल्या वाट्याला सुखाचा मृत्यू येतो रे. आपली अंतयात्रा सुद्धा सुखाची निघते, पण संभाजी राजा आपला राजा, त्या राजाची अंतयात्रा भाल्याला गर्दन लावून वाजत गाजत सगळीकडनं काढली. तो दिवस असा म्हणला जातो की गुढीपाडव्याचा. गुढीपाडव्याच्या दिवशी संभाजीराजांची हत्या करण्यात आली नाही. गुढीपाडवा हा पूर्वीपासून करत आलेला सण, पण औरंगजेबाने त्यावेळी हत्या केली. खरं तर हे दोन्ही जुळून आलेले योग आहेत, गुढीपाडवा आणि संभाजीराजांची हत्या. पण तेव्हापासून गुढीपाडवा म्हणजे सुखाचा सण आम्हा सगळ्या हिंदूंसाठी, आणि संभाजीराजांचं बलिदान म्हणजे दुःखाचा सण आपल्या सगळ्या हिंदूंसाठी. सुख आणि दुःख 392 वर्ष झाली आजही मराठ्यांच्या सोबतच आले. सुख आणि दुःख आजही आपल्या मराठ्यांच्या वाट्याला सोबतच आले. आणि तो भाला इंद्रायणी भीमेच्या तीरावरती रवला. ते आजही इंद्रायणी सांगते, वेळ मिळाला तर कधीतरी तुळापूरला जाऊन या. छातीवरती हात ठेवून सांगा, तुमच्या गावातल्या किती पोरांनी तुळापूर बघितले, हात वरती करा. एवढ्या लोकांनी तुळापूर बघितले. एकही मायमाऊलीचं तुळापूर बघायचं धाडस आजपर्यंत झालं नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आपला श्वास आणि आपलं जगणं सुद्धा या राजाचा